मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या मंडळींशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आले जमीर कांबळे. जमीर नमस्कार. खूप स्वागत आहे तुझं. जमीर हा एक अतिशय बहुआयामी माणूस आहे. म्हणजे तो लेखक आहे, तो दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे आणि तो जर्मनचा प्राध्यापक पण आहे. शिवाय तो LGBTIQ याच्यामध्ये काम पण करतो. तर तू मला सांग की पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? खरं तर स्त्री वादामध्येच एक वाक्य आहे की पर्सनल इज पॉलिटिकल. म्हणजे जे वैयक्तिक आहे ते राजकीयच आहे. तर त्या अर्थाने खरं हा प्रश्न तसा मग अनावश्यक ठरतो. कारण आपलं या जगात अस्तित्व जेव्हा सुरू होतं तेव्हापासूनच आपलं अस्तित्व राजकीयच असतं त्या अर्थाने नाही का. तर मला वाटतं की मी आधीपासूनच तसा मग स्त्रीवादीच होतो. पण काय म्हणूयात आपण विथ अवेअरनेस स्त्रीवादाकडे आपण कधी आलो किंवा ते विचार कधी आपण आत्मसात केले किंवा अभ्यासले किंवा ते आपल्याला पटले, तो काळ मला वाटतं LGBTच्या चळवळीचा काळ होता. तर मला स्त्रीवाद हा LGBT चळवळीतून भेटला. कारण माझ्या मते LGBT चळवळ ही वेगळी चळवळ नसून स्त्रीवादाचंच ते अंग आहे, स्त्रीवादाचंच एक रूप आहे किंवा स्त्रीवादी चर्चेतल्याच काही विषयांना हात घालणारी ती चळवळ आहे. म्हणून मी तिला वेगळं पाहत नाही. तर त्या अर्थाने LGBT चळवळ ही स्त्रीवादी चळवळीचाच भाग आहे. तर त्या अर्थाने ती मला 90च्या दशकात भेटली मला पर्सनली. कारण की मी स्वतः समलिंगी आहे हे कळल्यावरती खूप संघर्ष केला. कारण माझ्या आजूबाजूला कुठेही समलिंगी लोकांना मान्यता दिसत नव्हती. आणि जे काही वाचनात आलं होतं, साहित्यही नव्हतं उपलब्ध, जे काही वाचनात आलं होतं त्याच्यामध्ये समलैंगिकता ही विकृती आहे किंवा गुन्हा आहे असंच कळत होतं. तर म्हणून त्याबद्दल मी मौनच राखलं होतं अनेक काळापासून. पण तुला स्वतःला कधी हे कळलं होतं की तू समलिंगी आहेस? मला वाटतं की पौगंडावस्थेतच कळायला लागलं होतं. फक्त त्याची तीव्र जाणीव मला जसजसा मी मोठा व्हायला लागलो, साधारण 20 ते 24च्या वयामध्ये मला असह्य व्हायला लागलं. म्हणजे ते नियंत्रित करणं किंवा त्याच्याबद्दल न बोलणं हे मला आता सहन होईन असं झालं होतं. कारण की पॅरलली आपलं शिक्षण चालू असतं, शिक्षणातून आपल्या जाणीवा अजून प्रगल्भ होत असतात. त्याच्या बरोबरीने ही चुप्पी जात नाही, त्याच्या बरोबरीने ही लाज, त्याच्याबद्दल वाटणारी लाज किंवा त्याच्याबद्दल वाटणारा गिल्ट, तो खराच गिल्ट आहे का हे तपासून पाहण्याची गरज त्यावेळेला जाणवायला लागली. पण घरी वातावरण कसं होतं? म्हणजे घरी आईला कधी कळलं? आणि तर तेच 20 ते 24च्या काळामध्येच हे सगळं घडलं. म्हणजे आधी नाही त्याच्या आधी नाही. पण जनरली आई वडिलांना किंवा नातेवाईकांना साधारण कळालेलं असतं, अंदाजे काहीतरी वेगळं आहे. तसं माझ्या बाबतीतही झालं. म्हणजे लहानपणापासून मला मुली ह्या माझ्या आयडियल होत्या. म्हणजे आदर्श म्हणून मी स्त्रियांकडेच पाहायचं. तर स्त्रियांसारखंच वागायचं, बोलायचं, चालायचं आणि मग त्यांच्या सारखंच असण्याची माझी इच्छा असायची. तर म्हणून मला चिडवायचे अर्थातच लहानपणी. नातेवाईक म्हण किंवा शेजार पाजार म्हण, शाळेत म्हण. तर वडील बिचारे खूप वेळाला प्रयत्न करायचे की मला शिस्त लावू पाहत होते की तू पुरुषासारखं चाल, पुरुषासारखं बोल वगैरे वगैरे. पण माझे वडील हे सेवा दलाचे होते, मूळचे सेवा दलाचे. मग ते कॉर्पोरेटर झाले, निवडूनही आले लोहियानगरमध्ये. म्हणून घरचं वातावरण खूप हे होतं, काय म्हणूयात, आधुनिक होतं, मोकळं होतं, पुरोगामी होतं. माझी आई मुस्लिम आहे. तिचं काय नाव? तिचं नाव बद्रुनिसा शेख म्हणून, बद्रुनिसा खान. तर आई वडिलांनी त्यांचा प्रेमविवाह साधारण 76-75च्या काळात
आणि त्यांनी पळून जाऊन आंतरधर्मीय त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. आळंदीला जाऊन लग्न केलं होतं. आणि इमर्जन्सीच्या काळात वडील जेलमध्ये होते, तेव्हाच माझा जन्मही झाला. आणि जेलमध्ये ते भाई वैद्य वगैरे सगळे सेवा दलाचे कार्यकर्ते होते. त्यांनी माझं नाव जमीर ठेवलं. जमीरचा अर्थ काय? जमीरचा अर्थ कॉन्शियन्स आहे, विवेक आहे. आणि आईचं शिक्षण किती झालेलं? आईचं शिक्षण तोवर 10वी पर्यंत झालं होतं, पण नंतर वडिलांच्या इन्स्पिरेशनमुळे, एनकरेजमेंटमुळे आईने नंतर BA पण पास केलं एक्सटर्नली. BA केलं, सोशॉलॉजीमध्ये BA केलं. आणि बहीण तुला आहे? बहीण भाऊ? बहीण आहे मोठी आणि ती वकील आहे आता. एकच बहीण आहे? एकच बहीण. ओके. आणि मग तिचा कसा याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता? तिला पण माहित नव्हतं, कल्पना काहीच नव्हती तिला पण. आणि मग जेव्हा मी पहिल्यांदा आउट झालो, आईला सांग, एक माधव बाग नावाचं नाटक चेतन दत्ताचं, तर आईला आउट व्हायच्या आधी मी बिंदू माधव खिरेंना भेटलो. बिंदू माधव खिरे हे संस्था चालवत होते पुण्यात, समपथिक नावाची. आणि मी खूप आटापिटा करत आपल्यासारखी माणसं शोधायला लागलो. तर म्हणून मी आधी तर जर्मनीत मला एक गे माणूस भेटला आणि मग त्याने मला मुंबईचा ऍड्रेस दिला. मग मी पुण्यातनं मुंबईला प्रवास करून तिकडे नाही, मुंबईमध्ये एक ग्रुप होता गे बॉम्बे नावाचा. तर मग मी पहिल्यांदा एकट्याने पुण्यातून मुंबईला प्रवास करून कोणालाही न सांगून मी गेलो होतो तिकडे. आणि तिकडे त्या लोकांना भेटलो. त्या अशा आपल्यासारख्याच माणसांना भेटल्यावर खूपच चांगलं वाटतं आणि खूपच मला बरं वाटलं. मला रिलीफ वाटलं, पॉवर जाणवली, परत ऊर्जा मिळाली की आपण काहीतरी करायलाच पाहिजे वगैरे वगैरे. मग मुंबईच्या लोकांनी सांगितलं की तू मुंबईला का आलायस, पुण्यात आहेत की. पुण्याचा पत्ता त्यांनी दिला मग मला. असं मग बिंदू तू मुंबईला राहायचं म्हणून गेला होता घरातून? भेटायला म्हणूनच गेलो होतो. तर त्यांनी मला पुण्याचा कॉन्टॅक्ट दिला. बिंदू माधव खिरेंमुळे मला खूपच एक तर बळ आलं, माहिती मिळाली सगळ्याबद्दलची, LGBT चळवळीची माहिती मिळाली. तेव्हा तू जर्मनीला जाऊन आलेला होता? हो हो. मग जर्मनीत वातावरण कसं होतं? एक तर मी जर्मनीत तेव्हा फक्त 3 महिन्यांसाठी गेलो होतो. आणि त्या काळात मी एका इन्स्टिट्यूटच्या आतच राहत होतो, तर म्हणून त्या 3 महिन्यात काही मला अनुभव आला नव्हता. पण पहिला अनुभव असा होता तिथल्या चळवळीचा, काय म्हणूयात, परिणाम म्हणून असेल तर माझ्या एका मैत्रिणीचा मित्र त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता. आणि त्या पत्रिकेवर 2 पुरुषांचं नाव होतं. म्हटलं अरे किती सालची गोष्ट ही? साधारण 1996 वगैरे असेल. 96 ते 98 काळातली असेल. मला वाटलं की इथे फक्त मान्यताच नाहीये तर यांच्या लग्नाला सुद्धा परवानगी आहे. तर म्हटलं आणि मित्र वगैरे कोणाच्याच भुवया उंचावल्या नाही, सगळे आनंदाने ते ऍक्सेप्ट करतायत. तर मग खूपच त्यामुळे मला छान वाटलं ते सगळं बघून, नाही का. सेम अनुभव मला बिंदू माधव खिरेंशी बोलताना आला, कारण त्यांनी मला असंच, हे सगळं एकतर नॉर्मल आहे, एकतर ही विकृती नाहीये, हा आजार नाहीये, आणि दुसरं म्हणजे या लोकांचं शोषण होत आहे आणि ते थांबवण्यासाठी आपल्यासारख्यांनी काहीतरी करावं लागेल. आणि तो म्हणाला मी एक हाती काम करतोच आहे. आणि बिंदू माधव खिरे खरंच एक हाती LGBT चळवळ पुण्यातनं चालवत होता. आणि तो वेगवेगळ्या काय म्हणूयात पब्लिक टॉयलेट्स मध्ये जाऊन, कारण तिथे त्याला समलिंगी पारलिंगी लोक भेटायचे, तर तिकडे तो जाऊन कॉन्डोम्स वाटायचा, लोकांना माहिती द्यायचा HIV बद्दलची आणि लोकांना चळवळीबद्दलही सांगायचा. आणि हा तो एकटा करायचा आणि रोज संध्याकाळी जाऊन तो करायचा. तर ते बघून मला खूपच छान वाटलं आणि मला कौतुक वाटलं बिंदूचं. आणि मला वाटलं की आपल्याला त्यावेळेला मी युनिव्हर्सिटीमध्ये MA करत होतो. माझं करिअर पाथ ठरला होता की मला जर्मनचं अध्यापकच व्हायचंय, म्हणून आपल्याला PhD करायचे वगैरे वगैरे. तर म्हणून म्हटलं आपल्याला पूर्ण वेळ काम नाही करता आलं तरी बिंदू माधवला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि तेव्हापासून मी त्याचा एक तर जवळचा मित्रही झालो आणि त्याच्या कामामध्ये जमेल तशी मदत करत राहिलो.
आणि मग वाचनही सुरू केलं या विषयावरचं वगैरे. पण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आईला सांगितलं. वडील तेव्हा नव्हते माझे, वडील गेले होते ऑलरेडी. पण ते सर्वात पहिले म्हणजे आईला सांगितलं आणि आईने खूपच सकारात्मक पद्धतीने स्वीकार केला आणि त्याच्यामुळे मला वाटलं हत्तीच्या म्हणजे एवढं सोपं होतं असं झालं. पण का सांगितलं नाही असं. पण आईने इतकं सकारात्मक पद्धतीने घेतल्यामुळे मग त्याच्यानंतर मी खूपच मोकळा झालो. त्याच्यानंतर मग मी एक तर माझी सगळी भीती गेली की आता कोणी आपल्याला अशी धमकी देणार नाही एकतर की आम्ही तुझ्या घरी सांगू वगैरे वगैरे काय काय. तर ती भीती गेली आणि म्हणून मला वाटलं की आता आपण उघडपणे एक तर याबद्दल बोलायला हरकत नाहीये. आणि त्यावेळेला LGBT विषयाबद्दल उघडपणे बोलणं हीच एक मोठी चळवळ होती. कारण ऑलरेडी हे सगळे याच्याबद्दल मौन होतं समाजामध्ये. आणि दुसरं म्हणजे हा गुन्हा मानला जात होता. सेक्शन 377 नावाचा कायदा होता तेव्हा. आणि हे सगळं असताना बिंदू माधव सारखे किंवा माझ्यासारखे उघडपणे जर सांगतायत की आम्ही गे आहोत तर मला वाटतं ती त्यावेळेला एक खूप मोठी चळवळीची स्टेप होती आणि ती त्या अर्थाने केली आम्ही त्यावेळेला. कारण मला आठवते सुदर्शनच्या इथे आम्ही सगळेजण आउट झालेल्या लोकांच्या बरोबर गप्पा मारणं आणि असं खूपच ते चांगलं होतं. आणि नाटक ही माझी हॉबी होती. म्हणणार होते नाही म्हणजे मला तेच वाटलं की एक तर तू प्राध्यापक होतास आणि अजूनही शिकवतोस वगैरे, पण हे जे नाटकाचं माध्यम आहे म्हणजे प्राध्यापकी करत असताना स्टुडंटशी आपल्याला किती बोलता येतं हे कोण माहीत नाही आताच्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. पण नाटकातून हे कसं कसं बोलता येतं. तुझा सगळा अनुभव म्हणजे इतके वर्ष तू नाटक करतोय तर पहिलं नाटक कुठलं होतं? बरोबर. तर एकतर मला मराठी नाटकामध्ये खूप काम करायची इच्छा होती कॉलेजपासून. SP कॉलेजला मी होतो पण मला पुरुषोत्तम मध्ये घेतलं नाही, मला रिजेक्ट केलं गेलं. आणि माझ्या मराठीमुळे असेल त्यावेळेला माझं जे मराठी होतं ते तुमच्या इथल्या भागातलं ब्रह्मांड भाषेतल्या नियमांमध्ये बसणारं नव्हतं. तर त्यामुळे मग माझी खूपच निराशा झाली होती. आणि पण माझ्या आत ते काय म्हणूयात धगधगती ती इच्छा होती की नाटकात काम करायचंय म्हणून. तर ती त्या MA नंतर मग मी प्रत्यक्षात उतरवली जेव्हा मला वाटलं की म्हणजे बिंदू जे काम करत होता त्याच्यामधल्या काही गोष्टी अशाही जाणवायच्या की लोक एक तर फार लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं. कारण की एकतर हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे आम्हाला फार लोकांपर्यंत डिरेक्टली जाऊन थेट बोलणं पण अशक्य होतं. तर म्हणून मला वाटलं की नाटक हे माध्यम सुद्धा खूपच काय म्हणूयात सकारात्मक माध्यम होऊ शकेल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. तर मग माझं तसं ठरलं. मग मी म्हटलं नाटक आपल्याला तसंही करायचं होतं. तर LGBT वरचं माझ्या मते ते पहिलं मराठी नाटक आहे जे थेट विषयाला हात घालतं. कारण तोवर जी नाटकं आली होती ते फार इनडायरेक्टली LGBT वर बोलायचे. आणि दुसरं म्हणजे LGBT म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, ट्रान्ससेक्शुअल, इंटरसेक्स ही सगळी जी नावं आहेत ती सन्माननीय नावं आहेत. ह्या ओळखी ज्या आहेत त्या सन्माननीय ओळखी आहेत. त्याच्या आधी आपल्याकडे नावं नव्हती आणि नावं नसण्याचं कारण हे तेच ते सामाजिक मौन. आणि त्याच्यामुळे दुसरं म्हणजे नावं नव्हती पण शिव्या होत्या. तर शिव्यांमधनं मग त्यांचं काय म्हणूयात आपल्याला आपल्या पुढे तो विषय येत होता. आणि म्हणून सन्माननीय नाव असतं या लोकांना, त्यांची एक ओळख असते आणि त्या ओळखीचा आशय काय असतो हे सगळं सांगणारं ते पहिलं नाटक होतं. त्याच्या आधी उदाहरणार्थ तेंडुलकरांचं नाटक आहे मित्राची गोष्ट. तर मित्राची गोष्ट मध्ये ती मुलगी लेस्बियन आहे असं नाही म्हटलं गेलेलं, तिला सन्माननीय नाव दिलेलं नाही. पुन्हा तिची जी मांडणी केली आहे ती खूप नकारात्मक पद्धतीने केलेली आहे. तर आतापर्यंत अवहेलना किंवा ही माणसं किती निराळी किती वेगळी असतात किंवा ही इतकी वेगळी आणि विकृत असतात म्हणून ते आपल्या
काय म्हणूयात आपल्या सुखी समाजाच्या संसारामध्ये ते अडसर ठरतात. तर ते अडसर म्हणून सुद्धा त्यांना नेहमी दाखवलं गेलं आहे ना सिनेमांमध्ये सुद्धा. आणि तिसरं म्हणजे त्यांच्यावर विनोद करायचा, मुख्य विनोद, त्यांना त्यांच्यावर विनोद करायचं. त्यामुळे मार्जिनलायझेशनचे हे स्वरूप होते LGBTचे. एकतर कायदेशीर गुन्हा, दुसरं वैद्यकीय भाषेमध्ये आजार म्हणून ठरवायचं, आणि तिसरं म्हणजे मीडियामध्ये म्हणजे साहित्य असेल, सिनेमा असेल, थिएटर असेल, सगळ्यामध्ये त्यांची अशा तऱ्हेने अवहेलना करायची. एकतर ते विलन्स तरी आहेत किंवा हास्यासाठीचे हास्यास्पद तरी आहेत. हे सगळं तोडण्यासाठी मी ते पहिलं नाटक लिहिलं आणि मी म्हटलं की तुम्ही आमच्यावर विनोद करताय ना, तर मी विनोदाचाच वापर करणार. मी आता हेट्रोसेक्शुअल्स वरती विनोद केला. या नाटकाची भाषा विनोदाचीच भाषा होती आणि त्याच्यामध्ये आणि अगदी अजेंडा ओरिएंटेड ते नाटक होतं की LGBT म्हणजे काय, त्याच्या प्रत्येक व्यक्ती होत्या त्या नाटकामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या, आणि हे सगळे त्या पब्लिक टॉयलेटवर भेटणारी मंडळी आहे, जे खरं घडत नाही असं. म्हणजे समलिंगी लोक भेटतील, फार तर फार पारलिंगी लोक भेटतील पब्लिक टॉयलेट्समध्ये, पण तुला सगळ्या ओळखी तिकडे नाही. पण मी तो असा मुद्दाम एक ग्रुप बनवला होता प्रतिनिधित्व करणारा. आणि मग एक मुलगा आहे जो त्याच्या आजीला सांगतोय. आजीचं पात्र घेण्याचं कारण हे होतं की हे अनेक जनरेशन्स पासून आलेलं मौन आहे, म्हणून जर कमिंग आउट करायचं असेल तर मागच्या पिढीतल्या कोणाला तरी घेऊयात, कारण आई वडील त्यातल्या त्याच जवळच्या पिढीतले आहेत. तर मग आजी, आणि मला असं नेहमी वाटतं की आजी कदाचित जास्त मोकळी, जास्त प्रेमामुळे ती जास्त समजून घेईल वगैरे असं. तर अशा तऱ्हेने ते नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचं नाव काय? हिजड का नाही? ऑफबीट असं नाव, म्हणजे पहिलं ऑफबीट आहे. ऑफबीट नाव होतं. आणि ऑफबीट नाव पण यासाठीच इंटरेस्टिंग आहे कारण की जे बीट मध्ये चालतं ते जे ऑफबीट आहे तो सुद्धा म्युझिकचाच भाग आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न होता. म्हणजे आम्ही ऑफबीट वाटतोय तुम्हाला, पण ऑफबीट असं काही नसतं, कारण बीट तुम्ही आधी ठरवलाय आणि म्हणून जे बीट मध्ये बसत नाही त्याला तुम्ही ऑफबीट ठरवता. पण बीट ठरवला, तो ठरवणारा कोण आणि ते ठरवण्याचा नियम काय होता, आणि तो नियम का म्हणून वैश्विक नियम असेल नाही का, तर तो बदलू शकतो ना. तर त्या अर्थाने ते नाटक पहिलं झालं होतं. मग ते तू लिहिलेलं चळवळीचाच भाग होता. पण लिहिलं मी, बसवलं मी. मग त्याच्यासाठी कलाकार सापडत नव्हते. म्हणजे मी नामांकित कलाकारांकडे जाऊन त्यांना स्क्रिप्ट द्यायचो, पण एक तर माझ्याबद्दल कोणाला काही माहिती नव्हतं कारण मी नाटकातला नव्हतो. आणि विषय बोल्ड वाटत होता लोकांना बहुतेक, ते सरळ सांगत नव्हते आणि मग ते यायचे नाहीत, मग हो म्हणायचे नाहीत. मग शेवटी बिंदू माधवने मला सुचवलं की तू समुदायातल्याच लोकांना का नाही करत. मग तो एक चांगला निर्णय होता. मग मी ऍक्च्युली पब्लिक टॉयलेट्स मध्ये जाऊन काही लोकांना भेटलो आणि बिंदू माधवनी एक कॉन्टॅक्ट दिला होता, त्याच्या थ्रू मग अजून अनेक लोकांना भेटलो आणि अशा तऱ्हेने लोक जमा झाले. लेस्बियनचा रोल करायला माझी मैत्रीण, मिळून साऱ्या जणीची मैत्रीण सुद्धा उज्ज्वला मेहेंदळे तयार झाली. मग नयन कुलकर्णी ज्या ह्याच्या मिळून साऱ्या जणीच्याच कार्यकर्त्या होत्या, त्या माझ्या मैत्रीण आहेत. तर त्यांच्यामुळे दीपा लागू तयार झाल्या आजीचा रोल करायला. तर दीपा लागू आल्यामुळे मग स्टेक्स वाढले, सगळंच बदललं सगळं. त्याचा काय म्हणत परिणामही चांगला झाला, कारण नाटकाला पहिल्यांदा समुदायाचे लोक यायला लागले जे आतापर्यंतच्या लोकांनी पाहिलेलं नव्हतं त्यांना कधी. तर ही चांगली जमेची बाजू होती. आणि हेट्रोसेक्शुअल लोक सुद्धा येऊन अभिप्राय देत होते की खूप चांगलं नाटक आहे, पहिल्यांदा ऐकतोय आम्ही, पहिल्यांदा या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघतोय, इतक्या सकारात्मक दृष्टिकोनातून वगैरे वगैरे. तर चांगलं झालं. ही किती सालची गोष्ट आहे? ही साधारण 2000 आणि मग त्यानं म्हणजे मग तुझी पुढे एक मालिका सुरू झाली ना नाटकांची. मग पुढचं कुठलं नाटक मग मी सातत्याने करत राहिलो. आणि माझं बाजूने जो अभ्यास चालू होता पीएचडीच्या अभ्यासात सुद्धा स्त्रीवाद मला भेटला, या कारणाने की मी मायथॉलॉजिकल स्टोरीज वर काम करत होतो आणि साहित्यातल्या. मग असे काही साहित्यकार ज्यांनी
त्यांनी मिथक पुन्हा वापर करून नव्या दृष्टीतून ती गोष्ट सांगितली. तर अशी एक क्रिस्टा वॉल्फ नावाची लेखिका आहे जर्मन. तर तिने ट्रोजन वॉरच्या ची गोष्ट कासांड्राच्या नजरेतून सांगितली. तर एका स्त्रीच्या नजरेतून कशी आणि कोणती स्त्री जिला तिच्या राज्याने वेडं ठरवलंय, कारण ती सांगत असते की हे युद्ध करू नका, मला दिसतंय की हे युद्ध आपण हारणार आहोत. तर त्या अर्थाने अशा स्त्रीला त्यांनी तिला वेडं ठरवलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं, आणि त्या स्त्रीच्या नजरेतून जर या युद्धाची गोष्ट ती सांगतेय, तर हे आपोआपच एक स्त्रीवादी नॉव्हेल होतं आणि मला ते खूप आवडलं होतं. तर तेव्हा मला ही आयडिया पण आवडली की मिथक वापरून पुन्हा स्त्रीवादातून गोष्ट सांगणं. आणि तसं मग मी कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचं ठरवलं की भारताच्या मिथकांवर पण अशा तऱ्हेने काम करता येईल का, अशा अर्थाने. तर पॅलेस ऑफ इल्युजन नावाचं दिवाकरुणी नावाच्या लेखिकेचं नॉव्हेल आहे, जिने महाभारताची गोष्ट द्रौपदीच्या नजरेतून सांगितली. तर मी अशा दोन्ही नॉव्हेल्सचं कंपॅरिझन PhD ला करत होतो. पण त्या अनुषंगाने माझं स्त्रीवादाच्या सगळ्या सिद्धांतांचा अभ्यास झाला आणि त्याचा परिणाम माझ्या पर्सनल आयुष्यावर खूप झाला. माझे सगळे निर्णय, माझ्या जाणीवा बदलल्या त्याच्यामुळे, आणि ते मला महत्वाचे वाटले. आणि ते इतक्या काय म्हणूया ठोस आणि ठळक होत्या की त्यांच्यामुळे माझी LGBT च्या सिद्धांताबद्दलची समज सुद्धा अजून प्रगल्भ झाली. म्हणूनच मी म्हणतो की LGBT चळवळ ही काही फार मोठी वेगळी चळवळ नाहीये किंवा फार मोठा वेगळा सिद्धांत नाहीये, तो स्त्रीवादाचाच भाग आहे. आणि स्त्रीवाद ही जास्त व्यापक आणि जास्त मोठी चळवळ आहे, जिची आपण दखल न घेता आपण LGBTचे होऊ शकत. मग आपण असं नाही म्हणू शकत की मला स्त्रीवादाशी काही घेणं देणं नाहीये. तर त्या अर्थाने ते झालं. तर म्हणून नाटकांमधून सुद्धा मी पुन्हा पुन्हा या विचारांचा, या जाणीवांचा वापर करत गोष्टी सांगत राहिलो. माझं दुसरं नाटक जे होतं ते तो तिथे, त्याच्यामध्ये सुषमा देशपांडे यांच्या बरोबरीने आम्ही काय केलं होतं, आता आपण कमिंग आउट झालं पहिल्या नाटकात आपण सगळ्यांना सांगितलं की आम्ही आहोत अस्तित्वात. दुसऱ्या नाटकात ऍक्च्युअल माणसं, जी LGBT समुदायातली जी माणसं आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची लाईफ स्टोरी काय आहे हे समजण्यासाठी तो तिथे नाटक केलं. आणि त्या नाटकाची गंमत म्हणजे आम्ही स्क्रिप्ट नव्हतं लिहिलं, आम्ही माणसं गोळा केली समुदायातली वेगवेगळी. माउथ पब्लिसिटीने ते आले, त्यांचे ऑडिशन्स झाले, त्यांचे आम्ही वर्कशॉप्स घेतले आणि वर्कशॉप्समध्ये मी मिथकांचा वापर केला. मिथकांचा वापर करत वर्कशॉप घेताना लोक आपापल्या गोष्टी सांगायला लागले. आणि मग त्या गोष्टी हळूहळू आम्ही म्हटलं की सुरुवातीला ते म्हणाले आमची गोष्ट आम्ही नाही सांगणार स्टेजवर, आम्हाला भीती वाटते. नंतर जेव्हा नाटक बनायला लागलं तेव्हा सगळे म्हणाले नाही, माझी गोष्ट मीच सांगणार, माझी गोष्ट मीच सांगणार. आणि त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे एक पायल नावाची तृतीयपंथी त्या नाटकात काम करायची. तर ती तेव्हा दिवसभर भीक मागायची, भीक मागून दिवसभर भीक मागून संध्याकाळी रिहर्सलला यायची. आणि तर तिची ऊर्जा पाहता असं वाटलं की आता आपण शांत बसून चालणारच नाही, आपल्याला नाटक करायलाच पाहिजे हे. तर तो तिथे मध्ये समुदायातल्या लोकांनी आपापल्या कहाण्या सांगितल्या होत्या. तर ते तो दुसरा भाग होता. कारण अनेक वेळेला, आणि स्त्रीवादामध्ये पण एक इंटरेस्टिंग हा सिद्धांत आहे की सुरुवातीला स्त्रीवादाने आपल्याला हे सांगितलं, ही जाणीव झाली की स्त्रियांचं शोषण होतं. आणि हे जेव्हा स्टेटमेंट बाहेर आलं तेव्हा ते स्टेटमेंट खूप वैश्विक पद्धतीने मांडलं गेलं. म्हणजे स्त्रिया म्हणजे सगळ्या स्त्रिया आणि शोषण होतं हे पण वैश्विक अर्थाने मांडलं गेलं. मात्र काळ्या स्त्रिया भांडायला लागल्या. मग नंतर त्या म्हणायला लागल्या की आम्ही स्त्रिया नाही का, आम्ही स्त्रिया नाही का. तर मग म्हणजे त्यांचं भांडण अगदी मुळाच्या कॅटेगरी पासूनच होतं, नाही का. तर मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ज्या स्त्रियांनी स्त्रीवाद सुरू केला, ज्या अनुभवांच्या फाउंडेशनवर त्या हे म्हणत होत्या, ते अनुभव त्या वैश्विक म्हणून मांडत होत्या, पण निरनिराळ्या अनुभव आहेत शोषणाचे. आणि
सगळे पुरुष आमचं शोषण करत नाहीये, तर व्हाईट पुरुष आमचं शोषण करतायत, आमचे काळे पुरुष आमचं शोषण नाही करत आहेत, असं जेव्हा स्टेटमेंट्स बाहेर यायला लागले तेव्हा आपल्याला लक्षात आलं की आपण जे सरसकट सगळ्याच पुरुषांना पितृसत्ता म्हणत होतो तसं म्हणून चालणार नाही. तर आदर हे पॉवरचे वेगवेगळे डायनॅमिक्स आहेत, नाही का. तर याचा अर्थ असा नाही की काळे पुरुष करतच नव्हते, ते करतच होते. पण पांढऱ्या पुरुषाचं काळ्या स्त्रीवर असलेलं वर्चस्व आणि काळ्या पुरुषाचं याच्यात फरक होता. वर तो पांढरा पुरुष काळ्या पुरुषाचंही शोषण करतोय, बर त्याची बायको सुद्धा काळ्या पुरुषाचं शोषण करते. म्हणजे तिकडे स्त्री पुन्हा हावी होतीये ना पुरुषावर. तर याचा अर्थ आपण जे सरळ सोटपणे म्हणत होतो की स्त्रिया शोषित असतात, तर ते त्यांनी खोडून काढलं. आणि सेम मला वाटलं, माझ्यासाठी सेम अनुभव आला तोतितेच्या वेळेला. मला वाटलं की मी गे, एकतर मी शिक्षित एवढा आणि गे समलिंगी पुरुष परत ना, तर माझी पावर आणि पायल सारख्या तृतीयपंथीची पावर याच्यामध्ये खूप फरक आहे. किंवा माझ्या ग्रुपमध्ये आलेल्या एका लेस्बियन मुलीची पावर ना, पण तिचे अनुभव, त्या तृतीयपंथीचे अनुभव, हे सगळे मला पुन्हा एकदा थेट मला भिडता आलं त्यांच्याशी आणि माझ्या जाणीवा बदलल्या. माझ्या लक्षात आलं की आपण आपली भाषा बदलली पाहिजे याच्याबद्दलची, चळवळीच्या ह्याच्याबद्दलची. तर अशा तऱ्हेने पुन्हा स्त्रीवादाच्यातूनच मला मदत मिळाली तिकडे हे समजून घ्यायला, नाही का. आणि जेव्हा आता या अभिनय करत होत्या LGBTIQ त्या कम्युनिटीतल्या, तर तिथे आपण म्हणतो तसं ते एवढं सहजच होतं ना, म्हणजे त्या अर्थाने काही अभिनय करायचाच नव्हता, आपलंच आयुष्य मांडायचं होतं. तर डिरेक्टर म्हणून तुला कसं वाटत गेलं हे सगळं डिरेक्ट करताना? तुझा खूप चांगला आहे. तुला वाटतं तसं किंवा आपल्याला वाटतं तसं सहज नाही. म्हणजे उलट आपलीच गोष्ट सांगताना अनेक वेळेला अनेक गोष्टी मग घडायला लागतात थिएटरमध्ये, कारण थिएटरची स्वतःची एक पॉवर आहे ना. नाटकामध्ये जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा खूप काही काही घडायला लागतं. तर तोतितेच्या बाबतीत पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडत होती की मला वर्कशॉप्सच्या वेळेला नाटक बसवत असताना सुद्धा जाणवत होतं की एक वैश्विक पातळीवर आपल्याला ते माहितीच आहे की माणसं कॅमेराच्या समोर उभी राहिली की खोटं बोलतात. खोटं बोलतात पेक्षा काहीतरी मसाला लावतात गोष्टींना, किंवा काही गोष्टी निवडतात, काही गोष्टी लपवतात. तर ते आपल्याला वाटतं तसं पूर्ण सत्य नसतं. तर म्हणून ते मला लक्षातच येत होतं. आणि म्हणून 3-4 प्रयोग झाल्यावरती काय झालं, तर माझ्या नाटकामध्ये एक सीन होता ज्याच्यामध्ये एक समलिंगी पुरुष त्याची कहाणी सांगत असतो आणि तो सांगत असतो की कसं माझ्या वडिलांना कळालं अचानक की मी गे आहे, तर त्यांनी मला बेल्टनी मारायला सुरुवात केली आणि मग मी घरातनं पळून गेलो आणि मग मी ससूनमध्ये राहिलो रात्रभर वगैरे वगैरे. आणि मग सकाळी त्यांनी मला शोधून काढलं आणि मग आम्ही खूप रडलो. आणि हे सगळं सांगत असताना तो स्टेजवर रडायचा आणि मला असं वाटायचं की तो खोटं रडतोय. तर ते कारण काय होतं नाटकामध्ये आणि ते होतं ना की आपण स्टेजवर आहोत, तर तो त्याचं ती सगळी एनर्जी बदलते आणि आपल्याला रडू येऊ शकतं, नक्कीच येऊ शकतं. पण मग त्याला मी रागवत होतो प्रयोग झाल्यावरती की तू इथून पुढे रडलास ना तर मी तुला मारीन, आता खरंच रडवीन तुला वगैरे वगैरे. आणि मागून माझ्या एक हेट्रोसेक्शुअल प्रेक्षक आला आणि त्यांनी त्याला सांगितलं तुझी गोष्ट फारच दारुण होती, फारच हृदय हल्लं आणि तू रडालास, मलाही रडू आलं. तो गेला आणि माझ्याकडे रागाने बघतोय, आता बोल. मी म्हटलं इथून पुढे असंच रडायचं आणि असंच छान रडायचं. पण गंमत ही आहे की नाटकामध्ये आल्यावरती, कारण नाटक हे शेवटी कुठलीही कला ही सत्याच्या बाजूने असते, कला स्वतः खोटं बोलत नसते. तर म्हणून तुमच्यासाठी तो एक मोठा चॅलेंज असतो जेव्हा तुमचं नातं कलेशी होतं ते. तर 3-4 प्रयोगानंतर हे कलाकार स्वतःच म्हणायला लागले की आम्हाला आमच्या गोष्टी थोड्या बदलायच्यात. तर मला लक्षात आलं की ते त्यांना ते आलंय लक्षात की काहीतरी खोटं होतंय, काहीतरी खोटं बोललोय आपण. तर
ते आणि काय आहे ना, त्यावेळेला ते विक्टिमहुडचं कार्ड जास्त खेळलं जात होतं. बरोबर, शोषित तसं होतच ना ते सुरुवातीला. पण मला वाटतं की चळवळीसाठी हे जास्त महत्वाचं आहे की तुम्ही राईट बेस असलं पाहिजे. हा, नाही म्हणजे शोषित आहात हे सांगाच, परंतु पुढे काय ते पण सांगा. म्हणजे तुमचं काय होणार आहे त्याच्या पुढे. कारण तुम्ही मग मी शोषित आहे त्याचा अर्थ हा आहे का की आता तुम्ही आमची मदत करा. दुसरा अर्थ हा आहे का की तिसऱ्या कोणीतरी येऊन आमची लिडरशिप घ्यावी. ह्याचा अर्थ काय आहे, नाही का? तर ह्याचा अर्थ, हे दोन अर्थ असतील तर मग काही उपयोग नाही आहे त्याचा. पण त्याच्यातनं तुमच्या शोषित असण्याच्या भूमिकेतून तुम्ही बाहेर येऊन काही लिडरशिप घेणार आहात का? तुम्ही त्याचं सोल्युशन शोधणार आहात का? तर त्याची काहीतरी छटा दाखवणार आहात का? त्याची काही हिंट देणार आहात का? शक्य आहे की तुम्हाला पूर्ण सापडलेलं नसेल अजून ना, अवघड आहे, हिंमत नाही वगैरे वगैरे जे काही असेल. पण मला वाटतं की LGBT प्रश्न सोडवायचे असतील तर ते समुदायातनं पण आले पाहिजेत ना. म्हणून तुम्ही केवळ शोषण होतं एवढं बोलून चालणार नाही. ज्याला आपण सब्जेक्टहुड म्हणतो, नाही का? तर ते सब्जेक्टहुड व्हायला पाहिजे ना तयार. तर त्या अर्थाने ते त्या नाटकाची ती मर्यादा होती त्यावेळेची की विक्टिमहुडच्या लेवलला ते अडकलं आणि तिथवरच ते राहिलं. मग हे समजत गेलं की तू तुझ्या पुढच्या बरोबर. तर मी माझ्यासाठी माझी समज वाढत गेली या सगळ्या अनुभवांमधून, नाही का? तर म्हणून त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये PhDचा अभ्यास करत असताना स्त्रीवादाच्या एका फार महत्वाच्या सिद्धांताकडे येऊन मी पोचलो, ज्याच्यामध्ये जे उत्तर संरचनावाद म्हण किंवा उत्तर आधुनिकता म्हण या सगळ्या काळामध्ये स्त्रीवादाला पण खूप मोठे चॅलेंज आले आणि मोठं क्रिटिसिझम पण आलं. आणि त्याच्यामध्ये जुडिथ बटलर नावाची स्त्रीवादीने मग एक खूप चांगला सिद्धांत मांडला की ती म्हणाली की जेंडर हे कॉन्स्ट्रक्ट आहे आणि आपण ते परफॉर्म करतो. त्यामुळे जेंडर हे परफॉर्मन्स आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्त्रियांचं शोषण होतं या वाक्यामधली जी स्त्री आहे ती स्त्री हे परफॉर्मन्स आहे हे ती सांगू पाहते, जे की फारच बेधडक आहे आणि फारच म्हणजे पूर्ण स्त्रीवादाला एकदम एका प्रकारे काळीमा फासणारं किंवा प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. परंतु ते तसं नाहीये, कारण ती सुद्धा स्त्रीवादीच आहे. फक्त ती आताच्या संरचनावादातून, उत्तर संरचनावादातून विचार करणारी स्त्रीवादी आहे. तर त्या अर्थाने मला वाटतं की ही एक फार पुढची भूमिका होती आणि फार प्रगत भूमिका होती आपल्यासाठी. कारण ती म्हणाली की हे सगळेच कॉन्स्ट्रक्ट आहेत. मग पुरुष हे कॉन्स्ट्रक्ट आहे, स्त्री हे कॉन्स्ट्रक्ट आहे आणि पितृसत्ता ही एक कुठली तरी वैश्विक संरचना नसून ती तिच्या आत आणि तिच्या बाहेर सुद्धा अनेक संरचना तिच्या बरोबर एकत्र काम करत असतात. म्हणून एक कुठली तरी संरचना हिच्या शोषणाला जबाबदार आहे असं सांगणं चुकीचं आहे. कारण त्यांचं एकमेकांबरोबर साटलोटं असतं, एकमेकांबरोबर हात मिळवणी असते. आणि याचा अंदाज आपल्याला भारताच्या स्त्रीवादात पण आलेला होता. उदाहरणार्थ आंबेडकरांनी आपल्याला जो सिद्धांत दिला जातीचा, मग ते एक्झोगॅमीचा जो त्यांनी नियम सांगितला की त्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवूनच दिलं की स्त्रियांच्या नियंत्रणातून जातीची संस्था चालू झाली, नाही का? तर याचाच अर्थ पितृसत्तामध्ये जात संस्था पण आहे आपल्याकडे भारतात ना. तर तशीच ती विदेशात वर्ण आहे ना. वर्ण आणि लिंगभाव हे एकत्र काम करतात. तसंच भारताच्या पाहिलं तर धर्म आणि जात हे एकत्र काम करतात. वर्ग आणि वर्ग पण पुढे जाऊन येतो. आणि महत्वाचं म्हणजे लैंगिकता पण येते. कारण जेव्हा तुम्ही स्त्रीला नियंत्रित करून जात जिवंत ठेवता तेव्हा तुम्ही हे धरून चालला आहात की ह्या स्त्रीनं विषमलिंगीच असलं पाहिजे. कारण स्त्रीचं नियंत्रण कसं करणार आहात तुम्ही? लग्नातून करणार आहात.
तर त्या लग्नाच्या नियमामध्ये तुम्ही ऑलरेडी सांगता आहात की पुरुष हा विषमलिंगी असतो आणि स्त्री विषमलिंगी असते. हे इंटू ब्रॅकेट झालं नाही का, तेव्हापर्यंत त्याच्याबद्दल कोणी बोललं नव्हतं. पण आता LGBT चळवळीतून आपण पुन्हा या सिद्धांताकडे बघताना लक्षात येतं की अरे कंसात तुम्ही म्हणतायत की सगळेच विषमलिंगी असले पाहिजेत. बरोबर. म्हणजे धर्माची बॉर्डर जिवंत राहील, जातीची राहील, वर्गाची राहील, सगळ्याची राहील. तर त्या अर्थाने हे सेक्शुअलिटीचं पण नियंत्रण होतं. आणि त्याचाच अर्थ पितृसत्ता हे नाव मग तसं आपल्याला वाटत होतं तसं इतकं मोठं आणि व्यापक नव्हतं. रादर त्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या संरचना एकत्र काम करत होत्या. तर म्हणून ही समज आपल्याला उत्तर संरचनावादाने दिली. तर त्या अर्थाने ते जुडिथ बटलरचं वाक्य मग कायमचं माझ्या डोक्यात राहिलं की अरे आपण सतत परफॉर्म करत असतो जेंडर, आणि जेंडर हे कॉन्स्ट्रक्ट आहे. तर मग त्या वाक्यातून मग मी पुन्हा एकदा स्त्रीवादाकडे बघितल्यावर असं मला प्रश्न पडला की मग स्त्रियाच्या शोषणाचं सर्वात पहिलं शोषण हे होतं की स्त्री हे नावच शोषण होतं. कारण स्त्री हे नाव बनवलं हा शोषणाचाच भाग आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा जन्म होतो आपला तेव्हा डिक्लेअर केलं जातं की हा मुलगा आहे, ही मुलगी आहे. म्हणजे हे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे तेच शोषणाचं पहिलं पाऊल आहे. कारण बघ ना, आता स्त्री भ्रूण हत्या सुद्धा होते. म्हणजे तुम्हाला आधीच जर कळालं की ही मुलगी होणार आहे आणि तुम्हाला ती नको असेल तर तुम्ही तिच्या जन्माच्या आधीच मारून टाकताय तिला. दुसरं म्हणजे काय म्हणूयात, मुलगा आणि मुलगी झाली ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक सत्य लपवत आहात, ते म्हणजे इंटरसेक्स बाळ सुद्धा होतात. म्हणजे अनेक बाळ अशी पण जन्म घेतात की ज्यांच्यामध्ये दोन्ही लिंगाचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. पण अशांना वैद्यकीय भाषेमध्ये नेहमी अपवाद किंवा आजार किंवा विकृती, मग त्याला रिपेअर करूयात, सर्जरी करूयात, हे करूयात, किंवा त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मग अशा बाळांचं झालं काय, हजारातलं एखादं बाळ असेल पण झालं काय त्यांचं, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. तर मग जे काही माहिती आहे आपल्याला एवढंच माहिती की काही आई वडील त्यांच्या अशा बाळांना फेकून देतात, नको असतात त्यांना ती, किंवा मग ते तृतीयपंथी समुदायांना जाऊन ते सुपूर्द करून देतात कारण त्यांना वाटतं हे तृतीयपंथीच बाळ आहे. खरं तर इंटरसेक्स बाळ तृतीयपंथी होईलच असं नाही. तर ते आहे. आणि दुसरं म्हणजे तर हे जे आपल्यापासून नेहमी लपवलं गेलं तर त्याचं ग्रँड नॅरेटिव्ह पितृसत्तेचं नेहमी हे होतं की दोनच लिंग असतात जगात, पुरुष आणि स्त्री. हे पहिलं ग्रँड नॅरेटिव्ह होतं. दुसरं ग्रँड नॅरेटिव्ह हे होतं की जो मुलगा म्हणून जन्माला येतो तो पुरुष होतोच ना, आणि जी मुलगी म्हणून जन्माला येते ती स्त्री होते ना. तर हे जो दुसरा टप्पा आहे लिंगभावाचा, हे त्याचं दुसरं ग्रँड नॅरेटिव्ह की मुलगा म्हणून जन्माला आला की पुरुषच होणार, ॲज इफ हे अशी एक सहज प्रवास आहे. कारण तुमचं बायोलॉजिकल जे तुम्ही झालात तेच तुम्ही सामाजिक होणार. आणि खरं इथेच गल्लत जे बायोलॉजिकल आहे ते सामाजिक कसं होईल, कारण सामाजिक तर सगळं वेगळं आहे. म्हणजे जर्मनीतली बाई वेगळी, भारतातली बाई वेगळी, अजून वेगळ्या प्रांतातल्या वेगळ्या, आणि वेगळ्या ट्राईब्स मधल्या बायका वेगळ्या. तर माझा जन्म कुठे होतोय त्यानुसार मग मग मी कुठली बाई होणार ना, त्या अर्थाने. तर लिंगभाव सुद्धा सेक्सला ज्या तऱ्हेने चिकटवला गेला सत्य म्हणून, तर ते खोटं होतं. आणि त्याच्यामध्ये मग हे जे राजकारण आहे सोशलायझेशनचं, म्हणजे लहान मुलाला पुरुष बनवण्याचा जे आपल्या आजूबाजूचे लोक त्याच्यावर संस्कार करतात, किंवा मुलीवर स्त्री होण्याचे जे संस्कार होतात, त्या राजकारणाकडे आपल्याला जुडिथ बटलरमुळे जास्त डोळसपणे पाहता येत, जास्त डोळसपणे पाहता येत. मग आपल्याला लक्षात येतं की जे सिमॉन दे बुआ म्हणाली होती की बाई म्हणून जन्माला येत नाही, घडवली जाते. हा, तर घडवली जाते हे चुकीचं ट्रान्सलेशन होतं आतापर्यंतच. सुरुवातीच्या स्त्रीवादाने ते केलेलं ट्रान्सलेशन होतं. पण आता जुडिथ बटलरच्या नजरेतून पाहिलं त्या टेक्स्टकडे पुन्हा, तर मग आपल्याला ही घोडचूक लक्षात येते की अरे आपण चुकीचं ट्रान्सलेशन केलं होतं. कारण मूळ वाक्य असं होतं सिमॉन दे बुआचं
वन इज नॉट बॉर्न अ वुमन, वन बिकम्स अ वुमन. बिकम्स आहे, ओके ना, म्हणजे आपण घडवले जात नाही आहोत, तर आपण बनतो आणि बनतो. आणि बनतो हे क्रियापद चांगलं आहे, कारण त्याच्यात बनवा बनवी पण आहे, परफॉर्मन्स पण आहे. आणि जेव्हा सिमोन दे बुवा असं म्हणते की स्त्री बनतो, तेव्हा ती केवळ स्त्रियांबद्दल बोलत नसते, तेव्हा ती पुरुषांबद्दल बोलत असते. तर तेव्हा ती हे म्हणत असते की पुरुष काय आणि स्त्री काय, आपण जन्माने स्त्री पुरुष नसतो, आपण ते बनतो. आपण घडवले तो जातोच, पण आपण बनतो सुद्धा. याचा जास्त सामाजिक कॉन्स्ट्रक्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण दोन गोष्टी सांगतो की समाजाने काही साचे बनवलेले आहेत परंपरेने, त्या साच्यांमध्ये आपल्याला बसवलं जातं, घडवले जातं, पण आपणही त्या साच्यांमध्ये जातो, आपणही ते स्वीकारतो. आणि याचं राजकारण समजायला आपल्याला हे उत्तर संरचनावादाचा जास्त फायदा झाला. मग आपल्याला जोवर स्त्रीवाद स्वतःकडे क्रिटिकली पाहत नाही तोवर तो अजून पुढे जाऊ शकत नाही ना, तोवर त्याची प्रगती होणार नाही. तर म्हणून याला क्रिटिसिझम म्हणून न पाहता याला एनरिचमेंट म्हणून पाहावं. ह्याने स्त्रीवाद अजूनच प्रगल्भ झाला, अजूनच प्रगत झाला, अजून त्याची समज वाढली, श्रीमंत झाला या विचारात. तर या सगळ्याचा उहापोह मी माझ्या पुढच्या नाटकात करण्याचा प्रयत्न केला. तर ट्रान्स हाय हाय बदन नावाचं ते नाटक, ते त्याच्यामध्ये मी हायवदन नावाचं गिरीश कर्नाडांचं नाटक आहे. तर त्या नाटकामध्ये एक मिथक आहे, मिथक वापरलेलं. तर ती मदन सुंदरीची गोष्ट आहे विक्रम वेताळातली, ज्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याच्या आणि मित्राच्या डोक्यांची आदला बदल होते. आणि मग ती वरदान मागते आणि चुकून ती चुकीची डोक्यांची आदला बदल करते, पुन्हा लावते ती डोक्यात. तर म्हणून अशी ती गोष्ट आहे. तर ती बदलली मी, आणि डोक्यांच्या ऐवजी लिंगांचा बदल, म्हणजे लिंग आणि योनींची आदला बदल असं करण्याचं त्याच्यात मी हे केलं, प्लॉट बदलला त्याचा. आणि हे सगळं करण्याच्या मागे कारण हे होतं की मला हे पाहायचं होतं की सेक्स जे आपलं लिंगामुळे जे ठरवलेलं होतं आपलं सेक्स, त्याचे आपण लावलेले अर्थ, त्याचा आणि त्या बॉडी ऑर्गनचा खरंच काही संबंध आहे का, दुसरा ह्या लावलेल्या अर्थाचा पुढे लिंगभावाचा काही संबंध आहे का ना. तर हे तिन्ही लेवलचे अर्थांना पुन्हा एकदा चॅलेंज करण्यासाठी लिंग बदलल्यावर काय होईल असं बघितलं. तर माझ्या नाटकात असं लक्षात आलं की लिंग बदललं तरी पितृसत्ता डोक्यातली काही जात नाही किंवा सत्ता जात नाही. तर त्या अर्थाने ते काय म्हणूयात, ते तितकेच टॉक्सिक असतात. म्हणजे तो जेव्हा बाई पुरुष व्हायला लागते, ट्रान्स मॅन व्हायला लागते, तिचं टॉक्सिक असणं जात नाही. म्हणजे ती पुन्हा मेल मॅस्क्युलिनिटीच्या सगळ्या पॉवर गेम्स घेते आणि ती पुन्हा टॉक्सिक होते. तर त्या अर्थाने तर तेच मी ते ज्युडिथ बटलरमुळे मिळालेल्या सिद्धांताचा वापर करून असं करण्याचा तो प्रयत्न केला. पण या दोन्ही तिन्ही नाटकांना म्हणजे आता वर्ष पण बदलत गेली ना पुढे पुढे, तर प्रेक्षकांचा तुला रिस्पॉन्स कसा, जास्ती मॅच्युअर, जास्ती काहीतरी कळून होतोय असं वाटला का, म्हणजे इतका बदल नाही? आपल्याकडे परंपरेने नाटकानंतर फारशी चर्चा ठेवत नाही आपण. तर तसं मी माझ्या काही नाटकांच्या बाबतीत केलंय. म्हणजे दिशा पिंकी शेखच्या तृतीयपंथी कार्यकर्ती आहे, आंबेडकरी कार्यकर्ती आहे, तर तिच्या कवितांचं एक पुस्तक आहे कुरूप आपण केलं काही, बरोबर, मिळून साऱ्या जणांनी प्रयोग पण केला होता. तर त्याच्या काही निवडक कवितांचं, तृतीयपंथींच्या विश्वावरच्या कवितांचं नाटक केलं होतं. तर त्या नाटकानंतर नेहमी मी चर्चाही ठेवतो आणि तेव्हा लक्षात येतं की प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे वगैरे. तर त्या अर्थाने मला इतर नाटकांबद्दल फारसं कळालेलं नाही की प्रेक्षकांपर्यंत काय पोचतंय काय नाही त्या अर्थाने. दुसरं म्हणजे आमच्या बाजूने सुद्धा नाटकाचे फार प्रयोग करणं शक्य झालेलं नाही, कारण नाटकाच्या मागे आर्थिक पाठबळ असायला लागतं. तर इनफॅक्ट ट्रान्स हाय बदनचे 2 ते 3 जेमतेम 3च प्रयोग झाले, तर अजून नाही ते करता आलेले त्याचे प्रयोग. पण त्या यांनी मग आता जे मानस रंगला तुम्हाला काहीतरी त्याच्याविषयी थोडं सांगतो का?
हा, तर मानसरंग नावाची एक मोहीम चालवली होती परिवर्तन संस्थेने मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या हमीद दाभोळकर, अतुल पेठे आणि राजीव नाईक अशा 3 जणांनी एकत्र येऊन काही फंड्स जमा करून मला वाटतं 3 वर्ष त्यांनी निरनिराळ्या लेखकांना फेलोशिप दिली. 3 लेखकांना फेलोशिप द्यायचे, 3 ते 4, आणि त्या लेखकांचे एक वर्कशॉप घेतले जायचे मानसिक आरोग्य या विषयावर. आणि मग त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की त्यांनी एक नाटक लिहावं आणि मग ते बसवून घ्यावं किंवा स्वतः बसवावं, आणि अशी ती फेलोशिप होती. तर तशी त्याच्या शेवटच्या 3ऱ्या वर्षी ती मला मिळाली. तर मग मी ठरवल्याप्रमाणे, आणि माझ्यासाठी ते एक चांगलं निमित्तही होतं की तर इंटरेस्टिंगली मानसिक आरोग्याच्या वर्कशॉपमध्ये मन म्हणजे काय याच्यावर चर्चा चालली होती. तर मनाचं चित्र काढून दाखवा असं चाललं होतं. आणि मग लक्षात आलं की मनाचं चित्र काढताच येणार नाही ना. तर मग मन म्हणजे काय, तर मग कोणीतरी म्हणाले की जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं असतं आपलं स्वास्थ्य ज्याला आपण म्हणतो, तेव्हा जे काम करतो ते मन. आणि मला ही व्याख्या खूप खटकली होती तेव्हा. मी म्हटलं पण जे स्वस्थ चाललं आहे याचा नियम कोण बनवलाय, म्हणजे कशाला स्वास्थ्य म्हणायचं किंवा सुरळीत चाललंय म्हणजे याचं काय अर्थ आहे. मग हे मला पुन्हा आठवण झाली की अरे आपल्याला मागे गेम म्हणून सुद्धा जे अबनॉर्मल म्हटलं जायचं, म्हणजे तुम्ही विकृत आहात. तर मला वाटलं की हे मानसिक आरोग्य आणि समलिंगी लोकांना आधी मानसिक आजार म्हणायचे ना, ह्यांचा पुन्हा संबंध लावला पाहिजे, पुन्हा ही चर्चा केली पाहिजे. आणि पुन्हा मन सुद्धा कसं कॉन्स्ट्रक्ट आहे, म्हणजे जेंडर हे कॉन्स्ट्रक्ट आहे लक्षात आलं, सेक्शुअलिटी कॉन्स्ट्रक्ट आहे लक्षात आलं, पण मन सुद्धा कॉन्स्ट्रक्ट आहे ना, आणि हे लक्षात यायला पाहिजे. तर म्हणून मग मी नव्याने अभ्यास सुरू केला. मग मला काही चांगले मनोविश्लेषक भेटले, त्यांचे सिद्धांत भेटले. फ्रॉइड नव्याने वाचला, मग लाका नावाचा एक मनोविश्लेषक होता, त्याच्या वाचनातून मग ते नवीन नाटक लिहिलं, ज्याच्यामध्ये मी लैंगिकता आणि मानसिक आरोग्य या विषयांना हात घातला आणि सगळं अनसेटल केलं. म्हणजे फार उत्तर न देता प्रश्न जास्त उभे केले, कारण एकतर 1 तासाभराचंच ते नाटक बसवण्याची मर्यादा होती. तर त्यामुळे मुळात नॉर्मल म्हणजे काय किंवा वेडा म्हणजे तरी काय. जर्मनमध्ये वेडा या शब्दाला खूप इंटरेस्टिंग शब्द आहे, फेरुक्ट असं म्हणतात, म्हणजे पाठ फिरवलेला. वेडा म्हणजे पाठ फिरवलेला. मला वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे हे पॉलिटिकल स्टेटमेंट झालं. म्हणजे पाठ फिरवली ती कशाला फिरवली, तर सामाजिक वास्तवाला फिरवली, या समाजाच्या नॉर्मलच्या नियमाला फिरवली, जे सुरळीत चाललंय आपण जे म्हणतोय त्याला पाठ फिरवली. तर मग म्हटलं की वेडा याला आपण पॅथॉलॉजिकली न बघता त्याला पॉलिटिकली बघायला पाहिजे. तर म्हणून मला तिकडे वेडेपणामध्ये पॉलिटिक्स सापडली आणि ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला वेअर इज एसएसएस या नाटकातून. ते खूपच छान आहे. आपण चांगलं आहे, त्याचे आय होप प्रयोग होतील जास्तीत जास्त. आणि त्याच्यात आपण म्हटलं तसं की पुन्हा याच्यासारखा आलोक सारखा असणार, त्याच्याने जे आपल्याला मिक्सिंग होऊन पाहिजे ना, म्हणजे ते असं न होता. एक माझा अजून एक अनुभव आहे. या सगळ्या नाटकांच्या व्यतिरिक्त मी इतर लोकांची नाटकं केली. तर सागर लोधी नावाच्या मित्राचं हिजडा हे नाटक, आणि हिजडा नाटकाच्या आधी मी सतत ठोसपणे सांगायचो की मी समलिंगी पुरुष आहे. तर म्हणजे सिस जेंडर गे, तर मी पुरुषासारखा राहतो, पुरुषासारखा वागतो, मला पुरुषच आवडतात वगैरे वगैरे. अर्थात पुढे गेल्यावरती हे सगळे कॉन्स्ट्रक्ट आहे लक्षात आले, पुरुष म्हणजेच काय हे जर क्लिअर नसेल तर आपण असं कसं म्हणणार स्वतःला. पण हे अनुभवाच्या पातळीवर पण मला याची अनुभूती आली. तर हिजडा हे नाटक करताना मी पहिल्यांदा तृतीयपंथीची भूमिका करत होतो, आणि त्याच्या आधी मला साडी नेसणं किंवा मेकअप करणं वगैरे आवडायचं नाही. पण आमच्या दिग्दर्शकाने आम्हाला एक टास्क दिली की तुम्ही स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या रंगाची एक साडी निवडा आणि ती घेऊन या. आणि मग आम्ही ती टास्क म्हणून टास्क केली आणि आणली मी. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण स्वतःला पुरुष म्हणतोय, पण आपल्याला ही साडी कशी काय आवडली, ही साडी स्वतःसाठी कशी काय निवडली. नाही, मग आपण मागेच म्हणत होतो ना स्त्रीवादामध्ये की पोशाख हा सुद्धा
त्या परफॉर्मन्सचा भाग हो, आहे. हो. लिंगभावाचा आणि अगदी, पोशाखाचा हो. काही संबंध नाहीये. पण याची अनुभूती तेव्हा आली की अरे स्वतःला पुरुष म्हणणाऱ्याला साडी सुद्धा आवडू शकते आणि साडी त्याची होऊ शकते. त्याच्यामुळे काय लगेच त्याचं काही बदलणार नसते. मग ती साडी नेसून जेव्हा मी भूमिका करायला लागलो, सुरुवातीला त्रास व्हायला लागला, सारख्या साड्या बदलाव्या लागत होत्या, मिनिटाला साड्या बदलाव्या लागत होत्या. नंतर ते अंगवळणी पडलं आणि मग काही प्रयोग असे होते जेव्हा स्टेजवरती मी त्या फरीदा नावाच्या तृतीयपंथीची भूमिका करताना नेहमी असं होत होतं असं नाही काय, मी काही इतका उत्तम कलाकार नाहीये, पण असं कधी कधी व्हायचं की मी पूर्णपणे फरीदा असायचो आणि मी पूर्णपणे विसरायचो की मी जमीर आहे. आणि मला अचानक मग प्रेक्षक दिसले की लक्षात द्यायचं की अरे नाटक चालू आहे. आणि मग नाटक संपल्यावर मला प्रश्न पडायचा की ते जे काही 4 मिनिटं आपण स्टेजवर होतो तेव्हा कोण होतो. तेव्हा मग पुन्हा या सिद्धांतांचा फायदा झाला. ह्या सिद्धांतांनी मला ऑलरेडी शिकवलं होतं की अरे सगळंच परफॉर्मन्स असतो, तर सगळं परफॉर्मन्सच होता नाही का. तर त्यावेळेला फरीदाचा परफॉर्मन्स चालू होता आणि तो त्यावेळेचं त्या मोमेंटचं ते सत्य होतं जे तुला तेव्हा, आणि म्हणून बाकीचे परफॉर्मन्स गळून पडले होते तेव्हा. आणि ते लक्षात आले होते की ते कसे असत्य होते. त्यांचा खोटेपणा फरीदाच्या परफॉर्मन्समुळे लक्षात येत होता. या अनुभवामुळे नंतर चळवळीतल्या तृतीयपंथींनी अशी पण भूमिका मांडली होती कधीतरी की आमच्याबद्दलच्या भूमिका आम्हीच करणार. आमचं प्रतिनिधित्व शरीर म्हणून आम्हीच तिकडे असलं पाहिजे, कारण नाटकामध्ये आम्हाला तुम्ही कधी काम दिलं नव्हतं आतापर्यंत. पण मला ही भूमिका चुकीची वाटते या अर्थीने की जेव्हा आपण म्हणतोच आहोत की हे सगळं आवरणच आहे आपल्यावर चढवलेलं, तर कुठल्याही शरीराने ते घ्यावं ना. आणि थँकफुली आलोकची समज तशीच होती, त्याला कळलं होतं, पटलं होतं. आणि तोही हे म्हणतोच आणि चर्चांमध्ये की त्यालाही हे पटतं की आपण आपली ओळख नसतो, म्हणजे ओळख आपण आपली सांगत असतो ती त्या वेळेची सोयीनं तिचं एक राजकारण असतं त्या वेळेचं. तर त्या अर्थाने मला वाटलं की हे खूप चांगला निर्णय होता की आलोक राजवाडेनं तृतीयपंथीची भूमिका करावी. आणि तो उत्तम कामही करतो, तू पाहिलाच प्रयोग, आणि फायदाही होतोय त्याचा, चर्चा चांगली होतीये त्याच्यावर. आणि आता मला एक असं सतत तू राजकारण हा शब्द वापरतोय, तर मलाच वाटतं की लोक आपली जी ऐकत असतील त्यांना थोडं राजकारण म्हणजे नक्की काय म्हणतो आपण, कारण आपली एक ठराविक राजकारणाविषयीची समज असते. तर ते जरा चांगला प्रश्न आहे. तर राजकारणाचा संबंध, तर मी 2 व्याख्या करीन. माझ्या मते 2 प्रकारचे राजकारण असतात. एक चांगलं राजकारण असतं आणि एक वाईट राजकारण असतं. वाईट राजकारणाच्या मुळाशी सत्तेची लालसा असते, म्हणजे म्हणून शोषण. कारण सत्ता मिळवायची म्हणजे शोषणातूनच ती मिळवायची. आणि मग सत्तेला जी काही विशेषणं लागलेली असतात, ताकदवान म्हण किंवा लीडर म्हण, अग्रगण्य म्हण किंवा चालवणारा म्हण किंवा इतरांना तो सांगणारा म्हण, आणि हीच सगळी विशेषणानंतर आपण पाहिलंय की पितृसत्तेमध्ये पुरुषांना लावली जातात. तर म्हणून सत्तेच्या राजकारणाच्या शोषित त्या स्त्रिया म्हणून सुद्धा होतात, कारण आपण पुरुषांना ती सगळी विशेषणं लावून त्यांना ती सत्ता देतो. तर त्या अर्थाने हे सत्तेचं राजकारण जे असतं शोषणाचं, ते वाईट राजकारण, ते आणि खोटेपणावर उभं असतं. तर त्याच्यामध्ये अजून तिसरं कॅरेक्टरिस्टिक त्याचं हे, एक सत्ता आहे, दुसरं शोषण आहे, आणि तिसरं खोटेपणा आहे. खोट्या पसरवल्या जायच्या, खोट्या गोष्टी पसरवायच्या, मिथक पसरवत राहायची. एक म्हणजे की स्त्री ही जन्मानेच दुबळी आहे किंवा स्त्रीच्या पोटातून बाळ जन्म घेतो म्हटल्यावरती स्त्री ही मातृसाठीच बनलेली आहे, तर मातृत्वाची पूर्ण जबाबदारी स्त्रीची आहे. तर म्हणून तिने प्रेमळच असलं पाहिजे, भावनिकच असलं पाहिजे, त्यागी असलं पाहिजे, शोषित असलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे ना, ते खोटेपणावर उभं आहे. आणि सेम तुम्हाला जातीच्या राजकारणातही दिसणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार कुठलं तरी एक वर्ण चांगला आणि दुसरं उच्च आणि दुसरा हायरार्की असते, ते खोटेपणावर उभं आहे. त्याचं कुठलंही सायंटिफिक आपल्याला हे नाही का. आणि
तर हे वाईट राजकारण आहे माझ्या मते. तर ते राजकारण आपल्या आजूबाजूला सततच चालू असतं. एक म्हणजे खोटेपणा पसरवलेला असतो आपल्या आजूबाजूला, जी माहिती व्हॉट्सअप मधनं म्हण, आजकाल अगदी न्यूज मधनही मिळते ती, असं काही नाही व्हॉट्सअप मधनच मिळते, सगळीकडनंच ती आपल्याला मिळत राहते ना. आणि चांगलं राजकारण हे त्याच्या मुळाशी सत्ता ही लालसा नसते, रॅदर माझ्या मते समता, आनंद आणि आनंद आणि सुख याच्यामध्ये मी फरक करतो. कारण सुखामध्ये सोय असते आणि सुखामध्ये सोय असल्यामुळे ते लोकांना वेगळं पाडतं. म्हणजे मग माझं सुख तुझं सुख ना, आपापल्या सुखाची गल. परंतु आनंदाच्या व्याख्येतच माझ्या मते समता आहे. म्हणजे आनंद हा तेव्हाच पूर्णत्वाला जातो जेव्हा तो सगळ्यांचा असतो. तर सुख मला मिळत असतं माझं मला. आणि आत्ताच्या भांडवलशाहीमध्ये माणसं तशीच जगतायत ना, आपापल्या सुखासाठी जगतायत सगळे, आणि ती साधनं वापरतायत सुखाची, म्हणून स्वार्थी आपल्याला बनवलं आहे या संस्थेनं, भांडवलशाहीने. पण आपणही बनलो आहोत अर्थातच ना, ते घडवतंय आणि आपणही बनतोय. पण आनंद मात्र आनंदाच्या अनुभवातनं पण आपल्याला ते कळतं की मी खूप आनंदी आहे असं जेव्हा असतं. मला एकट्याने आनंदी नाही राहता येत फार वेळ ना. मला ते जोवर मी ते कोणाबरोबर शेअर करत नाही त्या आनंदामध्ये मजा नाही, त्या आनंदाचा काही फायदाच नाही ना. मग त्याचा फायदा मला कधी मिळणार, जेव्हा मला अजून कोणाची तरी पावती मिळेल की हो आनंद आहे बुवा, नाही का. तर त्या अर्थाने सुखाला मला ती पावती लागत नाही. म्हणजे मी एकट्याने प्रवास करतोय कुठेतरी, माझ्या सुखासाठी, माझ्या कम्फर्ट झोन साठी मी चांगलं हॉटेल बुक करणार, चांगली रूम बुक करणार, मला हवं ते खाणार. त्याच्यामध्ये मला कोणाची पावती नको असते, मलाच ते आवडलं पाहिजे. मला ते जेवण आवडलं हे मीच सांगणार ना, मला दुसरं कोण सांगणार. तर ती सुखाची कल्पना आहे. परंतु आनंदामध्ये मात्र निराळा. पण एक मिनिट थांबवून मला असं विचारावंसं वाटतंय की आपण जे सुख म्हणतो ते तू म्हणतो हे की माझं मला, पण खरं असं पण दिसतं ना की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे आयफोन आहे वगैरे, हे दुसऱ्याला सांगायचं असतं. म्हणजे बरोबर आहे. तर त्या सुखामधनं सत्ता सुद्धा सुरू होते ना. म्हणजे ते माझं सुख हे मला दाखवायलाही आवडतं मग, पण दाखवताना आपल्याला हेही हवं असतं की समोरचा माणूस त्याच लेवलचा नसला पाहिजे. म्हणजे उत्तर मग मला सुख कसं मिळणार त्याच्यात, त्याची असल्याची पावती नाही. तसं आनंदाच्या बाबतीत मला वाटतं होत नाही. आनंदाच्या मध्ये आपण तो शेअर करतो आणि तेव्हा तो द्विगुणित होतो. आपण म्हणतो ना बाय शेअरिंग इट इन्क्रीजेस. तर तो जो अनुभव आहे आनंदाचा तो सुखापेक्षा वेगळा आहे. तर आणि आनंद मध्ये म्हणजेच मुळाशीच समतेचा विचार आहे, नाही का. म्हणून मला वाटतं समतेबद्दल आपण नेहमी बोलतो आणि केवढं त्याचं आपण सिरियस विचार म्हणून तो मांडतो, पण मला वाटतं समता हा एक आनंदाचा अनुभव पण आहे आणि तो आनंदाचा अनुभव पण आपण वाटला पाहिजे कार्यकर्त्यांना. आपण लोकांना तो अनुभव दाखवल्याशिवाय त्यांना शोषण नाही की समता का असली पाहिजे, की समता का असली पाहिजे. कारण आपण नेहमी तर्क देतो की शोषण नको म्हणून समता हवी, कोणाचं तरी शोषण नको म्हणून समता, पण ती नैतिकता माणसामध्ये येईलच असं नाही. म्हणतील मला काय करायचंय, होऊ दे कोणाचं तरी शोषण, मला सुख मिळतंय ना तोपर्यंत ठीक आहे, नाही मला काय करायचं दुसऱ्याचं. बरोबर. पण म्हणून मला वाटतं की आनंदाचा विचार जर जोडला आपण समतेशी, कारण आजच्या घडीला समतेचा विचार फार इम्प्रॅक्टिकल वाटतोय सध्या, फार वीक झालेला आहे. ज्या तऱ्हेने पॉवर रिलेशन सत्ता वर्क करतायत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं की माणूस जो सुखसोयींसाठी भांडणारा माणूस असतो ना, आजच्या जगात तुला दिसतं आहे ज्या तऱ्हेने माणसं स्ट्रगल करतायत, वाढती महागाई म्हण, त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य पण बिघडतंय सगळ्यांचं. आणि लोक दुःखी आहेत, आनंदी नाही, सुखी आहेत पण आनंदी नाही. आणि म्हणून इथे आपण तो फरक करायला पाहिजे. आनंद का नाहीये रे बाबा तुझ्याकडे, आनंद नाहीये कारण तू नाही करतच इतरांचा विचार, तू नुसता स्वतःचा विचार करतोयस. तर त्या अर्थाने आपल्याला हे पुन्हा एकदा महत्वाचं होणार आहे, आनंदावर बोलणं आणि समतेवर बोलणं. तर
मला असं वाटतं की आता आपण जे चळवळीच्या संदर्भात तू म्हणाला तर्क किंवा असं म्हणजे आपण कुठेतरी असं पूर्ण टोकाचं जाऊन समता म्हणजे काय असं सगळं सांगतो. तर हे एकीकडे ठीक आहे, पण दुसरीकडे मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतली समता दाखवणं आणि त्याच्यातला आनंद सांगणं, याच्याने खरं चळवळ जास्ती व्यापक होईल. अगदीच व्यापक होईल. आणि आता थँकफुली LGBT मी वर्कशॉप्स घेत आलेलो आहे लोकांबरोबर, आणि त्याच्यामध्ये माझा हाच प्रयत्न असतो की दैनंदिन जीवनातल्या प्रसंगांमधून त्यांनाच बोलतं करणं, त्यांच्याकडनंच ती भूमिका यावी. म्हणजे आपण त्यांना एक मूल्य शिकवण्यापेक्षा ते मूल्य त्यांच्याकडनंच जेव्हा बाहेर येतं ना, कदाचित तो शब्द नसेल येत, बरोबर, निराळ्या शब्दांमधनं येईल, शब्द आपण देऊ नंतर, पण त्या मूल्याची समज त्यांच्याकडे असते, फक्त ती बाहेर काढण्यासाठी दैनंदिन जीवनातल्या प्रसंगांचा वापर करतायत. आता काही शाळांनी सुरू केलंय LGBT विषयावर पण चर्चा घडवून आणण्याचं. तर एका कलमाडी स्कूलमध्ये मी गेले 2 वर्ष वर्कशॉप घेतोय 9वीच्या विद्यार्थ्यांचं, ते पण. आणि तिथे महत्वाचा वयोगट आहे ना, महत्वाचा वयोगट आहे. लिंगभाव राजकारण आणि ह्याचं LGBTचं राजकारण, म्हणजे लिंगभाव समता आणि सेक्शुअलिटी समता या विषयावर मी वर्कशॉप घेतो. आणि सुरुवातीला माझी पण खूप धडपड झाली, कारण की गडबडही झाली, कारण या वयाच्या मुलांबरोबर कसं बोलायचं, किती बोलायचं, किती सैद्धांतिक मांडायचं वगैरे वगैरे. त्या सगळ्यात ना आता एक चांगला मॉड्यूल सापडले असं वाटतं, आणि ते चांगलं काम करतंय. त्याच्यामुळे मुलं पण इतके हुशार आणि इतके समंजस असतात, आणि समतेचं मूल्य त्यांच्याकडे असतं, ते बाहेर पडतंच ते बोलायला लागतात. तेव्हा गडबड तेव्हा होते जेव्हा आपण त्यांच्यावर संस्कार करायला लागतो वेगवेगळे. त्यांच्याकडे मुळातच चांगली समज असते जगाची, आपणच त्यांना बिघडवतो त्या अर्थाने. तर म्हणून मला वाटतं एक चांगलं वय आहे, त्या वयातच ते बोलणं, ते असं व्हायला पाहिजे. याची चळवळीची मला वाटतं आत्ता नितांत गरज ही आहे की अवेअरनेस आपण नाही वाढवू शकलेलो लोकांचा, आणि म्हणून लोक पुन्हा पुन्हा जुन्या पारंपरिक सत्ता शोषणाच्या विचारांना बळी पडलेले आहेत. आता आपल्याला परत दिसतं की अरे आपण एवढे शिक्षित झालोय, एवढे आधुनिक झालोय, तरी आपल्याला बायका पुन्हा पारंपरिक होताना का दिसतायत, किंवा पुरुष का बदलत नाहीयेत, हे शोषण का थांबत नाहीये. तर ह्याचं कदाचित एक कारण हेही असेल की आपण लोकांच्या नेणिवेमध्ये काही फरक केलेला नाही का. तर त्यांच्या नेणिवेत जाऊन जर फरक करायचा असेल, जे बाबासाहेबांनी पण संविधानाबद्दल म्हटलं होतं की हे संविधान उपयोगाचं नाही, असंच ते उपयोगाचं तेव्हाच होईल जेव्हा हे आपल्या जगण्याचा भाग होईल, जेव्हा आपले माइंड कल्टिवेट होतील. बरोबर, डेमोक्रेसी शुड बी कल्टिवेटेड इन आवर माइंड्स. आणि म्हणून डेमोक्रेसी कायदा म्हणून तुम्ही आणाल, राजकीय असून चालणार नाही, सामाजिक आर्थिक पण असायला पाहिजे. म्हणून आल्यावर काही लोकांना तो असा नियम वाटेल की हा लादला जातोय आमच्यावर, आम्हाला नकोय. मला डेमोक्रेसी कळत नसेल आणि ती माझ्यावर लादली जात असेल तर मला ते शोषण वाटायला लागेल, आणि ते त्या अर्थाने शोषणच आहे. म्हणून डेमोक्रेसी प्रत्येकाच्या जगण्याचा भाग व्हायची असेल तर तुम्हाला कल्टिवेट करावे लागतील माइंड्स. आणि हे काम तू म्हणालीस तसं छोट्या छोट्या प्रसंगांमधून शिकवावं लागेल लोकांना. कारण पितृसत्ता असते असं आपण म्हणतो, सिद्धांत मांडतो मोठा, पण त्याचे परिणाम आपल्याला रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सोसावे लागतात ना. बरोबर. तर मग माणसांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परिवर्तित करावं लागेल ना. जोवर ते आपण नाही करत तोवर खरा स्त्रीवाद प्रत्यक्षात नाही उतरायचा ना. मला शेवटी आता बोलत असताना एक LGBTIQ प्राईड परेड, तर याच्यामध्ये असं एक लोक असं जे म्हणतात ना की किती भडक मेकअप केला असतो, किती दागिने, म्हणजे असं जे असतं, आणि कुठेतरी उलट लोकांचं म्हणणं असतं हो आम्ही असेच राहणार. म्हणजे केव्हा तरी असं झालं की एक सो कॉल्ड नॉर्मल कंपनीमध्ये एक व्यक्ती गेली या समुदायातली, आणि ती खूप भडक मेकअप वगैरे करून गेली. मग कोणतरी म्हटलं तुम्ही असं नका न करू, मग तुम्ही ॲसिमिलेट नाही होत अशा अर्थाने. तर तिचं म्हणणं होतं नाही, म्हणजे तुम्ही आमचं हे मानला पाहिजे की आम्ही असेच आहोत, आणि त्याच्यात काही वाईट नाही. तर याच्याविषयी तू कसं म्हणशील? आणि कदाचित 2 प्रतिक्रिया आहेत माझ्या. एक बरोबरच आहे की पोशाखाकडे आपण बघूच नाही कोणाच्या, त्याच्यावरनं आपण माणसाला जज करू नये. आणि वर
काय लाऊड आहे आणि काय लाऊड नाही, कोण ठरवणार? याचे नियम कुठून ठरले? कधी ठरलं की हे लाऊड झालं, कधी ठरलं की ह्या पातळीपर्यंत ते लाऊड नसतं आणि एका विशिष्ट पातळीनंतर लाऊड नसतं. बरं, जेव्हा रंगांना पण आपण म्हणतो हा एक भडक रंग आहे, पण रंग तर रंगच असतो, तो अस्तित्वात आहे, तो जगात दिसतोय सगळीकडे, निसर्गात आहे, मग तो भडक का? कारण नॉर्म, हा, त्याचं नॉर्म ठरलंय आपलं. आणि नियंत्रित करण्याचाच एक भाग आहे माणसांना, की भडकला आपण नियंत्रित केलं पाहिजे, त्याला मेलो डाऊन केलं पाहिजे ना. तर त्या अर्थाने सुद्धा ते आहे. तर कंपनीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर कंपनीमध्ये ती व्यक्ती तिचं काम कशी करते आहे तिच्या कामाला पाहायला पाहिजे ना. तिच्या कामावर जर त्याचा काही परिणाम होत नसेल तर ती कशी, काय कपडे घालते, कशी दिसते, ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. ते तसंही जर आवरणच आहे तर ते सगळ्या प्रकारचं आवरण अलाउड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पुन्हा अजून नियम नाही लावता येणार आपल्याला, नाही का. पण दुसरं मला एक असंही वाटतं की सेल्फ क्रिटिकली सुद्धा आपण बघावं, कारण एक टप्पा असतो जेव्हा आपण शोषित असतो, आपल्याबद्दल कुठेच बोललं जात नसतं, आपण इनव्हिजिबल असतो, तर दृश्यमानता मिळावी आपल्याला आपल्या विषयांना, म्हणून आपण उद्रेक म्हणून एक अभिव्यक्ती करतो, मुद्दाम ती करतो, आणि त्याची ती गरज असते त्या वेळेला. तर त्यालाच आपण कमिंग आउट म्हणतो, यू जस्ट कम आउट, नाही का. ऍक्च्युली यू एक्सप्लोड आउट, इट इज अन एक्सप्लोजन. तर ते भडकच असतं त्यावेळेला, नाही का. पण मला वाटतं की माणूस आपल्या प्रवासात जसा जसा हळूहळू त्याची समज वाढत जाते, त्याला लक्षात येतं. जसं मी मगाशी म्हटलं, आनंद हा शेअर करण्याचा. तर मला ज्या माणसांना माझ्या पोशाखामुळे त्रास होतोय त्यांना मी म्हणणार नाही मी असाच आहे, आता तुम्ही मला स्वीकारा, ही एक भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका थोडी समंजस अशी असेल की त्यांच्याबरोबर काम करणं, त्यांना सुद्धा हा भडक रंग शिकवणं, त्यांना पण शिकवणं की आपण सगळेच हा भडक रंग घालून एक एन्जॉय करूयात काही दिवस, कारण त्याच्यात जी मजा आहे ना ती मजा आधीच्या भूमिकेत नाही, कारण त्याच्यात मी एकटा पडतो. बरोबर. बरं, मला दुसरी भूमिका ही आहे की ते म्हणतात तसं मग मी रंग बदलीन माझा, तसं करू नका म्हणतोय मी, तसंही नका करू. मी म्हणतोय त्यांना पण भडक मध्ये आणा, त्यांना पण भडक शिकवा, त्या अर्थाने. आज तू घातलंच, मी मुद्दामच त्यामुळे काही काही वेळेला असं घालते की नाही, म्हणजे असं जे असं ठरलेलं असतं ना की असं करायचं ना, असं, आणि ते म्हणजे सभ्य किंवा ते म्हणजे, तर त्या दृष्टीने मला एक नेहमी त्यामुळे आपलं जगणं सुसह्य होण्यासाठी आनंदाला पर्याय नाहीये, आणि तो आपण एकत्रितच घ्यायला पाहिजे. आणि मग पुढे काय, तर भविष्यात प्लॅन्स काय आहेत माहित नाही, मी तरी आज आत्तामध्येच जगतोय, पुढचा विचार नाही करत आहे. पण तरी तुला नाटक करायला आवडतं मला. फक्त नाटकामध्ये ना, एक तर नाटकाचे दोन प्रॉब्लेम्स मला जाणवतात. एक म्हणजे त्याला महाराष्ट्रात सेन्सरशिप लागते, तर ती एक मिळवायला नेहमी संघर्ष करावा लागतो. आणि दुसरं, नाटकाच्या जे आपल्याकडे ठरलेले हे आहेत ना, काय नॉर्म्स तर आहेतच, ते तर मी तोडतोच. नाटक कसं असावं, नाटकाचा आशय काय असावा, नाटक बसवण्याची पद्धत काय असावी, याचे नियम मी तोडलेले आहेत. पण नाटक करायचं असेल उदाहरणार्थ, तर तुम्हाला ज्या ऑडिटोरियम्स मध्ये प्रयोग करायचा असतो वगैरे, त्याचं एक वेगळं सत्ता कारण असतं, आणि त्याचे आपोआप परंपरेने काही सर्कल्स तयार होतात. तर मग त्या नेटवर्क्स मध्ये तुम्हाला तुमचं शोषण होतं थोडंसं, आणि हे काही मला आवडत नाही. त्याचा दुसरा वाईट परिणाम हा होतो की नाटक मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचतं, मोजक्याच लोकांची ती संस्कृती होते. मराठी नाटक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये उदाहरणार्थ मुस्लिम नसतात, कॅम्पातली लोक नसतात, कोंढव्यातली लोक नसतात, मोमीनपुरातली नसतात. त्यामुळे तू मध्ये एकदा मुस्लिम नाव लावत होता का रे स्वतःच, एकदा सुरुवातीला मध्ये वेगळं कारण होतं, येऊ आपण त्याच्याकडे. तर ते नाटकाचा हा जो भाग आहे ना, की जर आपल्याला नाटकाला लोकांपर्यंत आणायचं असेल, कारण नाहीतर नाटक पण एक सत्ता शोषण संस्था होईल ना, तर तिला पण समतेला आणायचं असेल, तर मला वाटतं इथून पुढे मला नाटक करताना
असं ते खाली आणायला आवडेल. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ते स्टेज आणि ऑडिटोरियम असं काही नको करायला. आपण ते साधं सोपं कुठेही करता येईल असं. इथे मला सुषमा देशपांडे आठवते की सावित्री, आता तिने मोजणंही बंद केलंय 2000 नंतर. 2000 प्रयोग कमीत कमी झालेत तिचे. पण ती सांगते की तिने अगदी ओट्यावर बसून ती बायकांशी बोलत तिने प्रयोग केलेला. अगदी बोलत मेकअप करणे आणि असं. माझ्या मते ते खरं नाटक आहे आणि तसं ते व्हायला पाहिजे. हा, तर मधल्या काळात मी माझं नाव बदलण्याचा एक प्रयत्न केला होता. कारण जमीर कांबळे याच्यामधली जी एक तर आपल्या आडनावात परत पितृसत्ता आहे ते तुम्ही अनेक लोकांनी पण तुम्ही केलेलं आहे. मागे मिळून साऱ्या जणींनी पण एक मोहीमच राबवली होती की आपण आडनाव नको लावायला. तर त्या अर्थाने मला वाटलं की आडनाव काढूयात आणि वडिलांचं पण नाव न लावता आईचं नाव लावूया. तर आईचं नाव बद्रुनिसा आहे, ती मुस्लिम आहे. पण लोकांना असं वाटायला लागलं की मी मुस्लिमांची बाजू घेत ते बोलतोय की काय. त्याच्यात वाईट काहीच नाही, पण मी मुळातच ओळखींना मानणारा नाहीये. ओळखी ह्या राजकारण असतात, कॉन्स्ट्रक्ट असतात असं कळालेलंच होतं मला तोवर. तर मग म्हटलं ह्याचा वेगळाच परिणाम होतोय काहीतरी. तर मग काहींना वाटलं की मग तू जातीचा मुद्दा सोडतोयस का. कारण जात कळते. कारण हे बघ, तू तुझं आडनाव सोडणं हे प्रिव्हिलेजचाच भाग आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. मोठा प्रिव्हिलेज आहे. आमचा तो झालाच होता. जेव्हा त्रिनाम म्हटलं तेव्हा लोक म्हणाले कांबळे सोडणं प्रिव्हिलेज नाहीये ना, ते उलट आहे. आणि तिथे पुन्हा असर्ट करणं की हो मी आहे कांबळे आणि कमिंग आउट, ते जसं मी म्हणालो सेक्शुअलिटीचं होतं तसं या नावांना फार महत्व आहे ना नावांना. तर त्या अर्थाने मग मी ते पुन्हा पूर्ववत केलं. मी पुन्हा जमीर कांबळेच म्हणायला लागलो. तर तर मला असं आयडेंटिटेरियन पॉलिटिक्स नाही करायचं. मला मी मुळीच मुस्लिमांची बाजू घेत नाही आणि हिंदूंची घेत नाही. माणूस शेवटी माणसाची घेतो, आनंदाची घेतो, समतेची. आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यात तुला हा आनंद स्वतःचा मिळवणं आणि लोकांबरोबर शेअर करणं याच्यासाठी खूप शुभेच्छा. अगदी मस्त वाटलं, आनंद आला आपल्याला. खूप छान वाटलं. थँक्यू. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.